नमस्कार मित्रांनो, मी कृष्णकांत गोरे. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून जे खरीप पीक विमा म्हणजेच सोयाबीन जे खरीप लागवडीचे क्षेत्र आहे, त्या लागवडी क्षेत्राच्या सर्व क्षेत्राच्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असेलच आणि आपण पण भरलेला असेल. परंतु महाराष्ट्र शासनाकडून जवळजवळ 1 कोटी लाभार्थ्यांनी पीक विमा भरलेला आहे शेतकऱ्यांनी आणि त्यात काही जणांनी असं त्यात तफावत आढळून आलेली आहे प्रत्येक कंपनीला. त्यात खूपच मोठा घोटाळा झालेला आहे आणि असं याचं कारण असं की काही शेतकऱ्यांनी काही केलेलं आहे की जे गायरान जमीन असते त्या गायरान जमिनीचा सुद्धा पीक विमा उतरवलेला आहे. जी सरकारी जमीन आहे तर त्या सरकारी जमिनीचा सुद्धा पीक विमा उतरवलेला आहे आणि जी मंदिराची ट्रस्टची जमीन असते तर त्या ट्रस्टचा सुद्धा काही जणांनी कुणाच्याही नावावर इतर व्यक्तीने विमा उतरवलेला आहे. तर त्याची छाननी आता पीक विमा कंपनी म्हणजे क्रॉप इन्शुरन्स कंपनी सेंट्रल ऑफ इंडिया ह्या कंपनीकडून छाननी होत आहे प्रत्येक अर्जाची. तर मित्रांनो, वेळ लागेल अप्रूव्ह व्हायला. तर तुम्ही तुमचा काय करायचं आहे, आपला जो अर्ज असतो त्या अर्जाचा ID नंबर जो असतो तर तो ID नंबर तुम्हाला टाकून स्टेटस पीक विम्याचा ID नंबर जो असतो तर तो तुम्हाला ID नंबर टाकायचा आहे. ID नंबर टाकून तुम्ही तुमचा पीक विम्याचा अप्रूव्ह झालेला आहे का नाही चेक करायचं आहे. कारण की ह्या वेळेस काय होऊ शकतं की काही जणांनी अकाउंट नंबर आपला दिलेला आहे पण आधार कार्ड वेगळ्याच आहे, जमीन दुसऱ्याच नावावर आहे आणि असे नंबर जे आहेत ते CSCच्या तुमच्या जिथून तुम्ही फॉर्म भरला आहे तिथं तुम्हाला तुमचा रिव्होल्टमध्ये फॉर्ममध्ये येईल तो. तर त्या सेंटरला जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे की फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे की नाही. जर अप्रूव्ह नाही झाला तर तुम्हाला नंतर खूपच अडचण येऊ शकते. जर तुम्ही आज जरी केला असाल पीक विमा नुकसान भरपाईचा तर तो अर्जसुद्धा तुमचा निष्फळ होईल, वाया जाऊ शकतो. तर त्यासाठी तुमचा अर्ज आधी तुमचा अप्रूव्ह झालेला आहे का नाही हे चेक करा. याचं कारण आहे की खूपच मोठा घोटाळा आहे. खूप जणांनी जी सरकारी जमीन असते तर त्या सरकारी जमिनीसुद्धा विमा उतरवलेला आहे विनाकारण. शेतकऱ्यास समजा आता जी सरकारी जमीन आहे 5-7 एकर आपल्या जवळचीच, तर त्या जवळच्या सर्वे नंबर टाकून काही जणांनी पीक विमा उतरवलेला आहे. असं दुसऱ्याच्या नावावरची ज्या गरीब शेतकऱ्यांची जी जमीन आहे त्या शेतकऱ्यांनी विमा समजा नाही भरला असेल, परंतु इतर व्यक्तीने फ्रॉड व्यक्तीने काय केलं आहे की त्याचा 7-12 नंबर सर्वे नंबर टाकून आपल्या नावावर पीक विमा उतरवलेला आहे. असेही तफावत खूप जणांच्या म्हणजेच कंपनीच्या कानावर आलेली लक्षात आलेली आहे. म्हणून कंपनी आता स्क्रुटिनी चेक करत आहे प्रत्येक फॉर्मचा. तर मित्रांनो, ही होती अशी अपडेट. तर अजून जर कुठली अपडेट आली तर तुम्हाला मी कळवीनच. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.